मुगाच्या डाळीच्या डोश्यासाठी आपण इथे ही सालवाली मुगाची डाळ घेतली आहे। ही 1 वाटी मोठी वाटी घेतली आहे आणि हिला 5 ते 6 तास भिजवून घ्यायची आहे। ही मी इथे 4-5 तास भिजत घातली होती सालवाली मुगाची डाळ। ही आता झाली आहे भिजवून रेडी आहे। आता आपल्याला ही 2-3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वाटण करायचे। त्याच्यासाठी काय काय घालायचे ते साहित्य बघूया। त्याच्यामध्ये आपल्याला मूठभर कोथिंबीर, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, आपल्याला जसं तिखट हवंय तसं घ्यायचे, 4-5 लसूणच्या पाकळ्या, छोटासा तुकडा आलं, अर्धा छोटा कांदा, अर्धा चमचा जिरं, चवीसाठी मीठ लागणार आहे आणि डोसे करताना आपल्याला तेल लागणार आहे। हे सगळं आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे। ह्याची अशी स्मूथ डोश्याचं बॅटर जसं असतं तशी पेस्ट करून घ्यायची आहे। इथेही आपण जे बॅटर रेडी केले ह्याची थिकनेस ही एवढी पाहिजे, डोश्याला जसं करतो तसं। जेव्हा आपण वाटण करत असतो तेव्हा त्याच्यात अगोदर पाणी नाही घालायचं, जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे, नाहीतर एकदम पातळ पेस्ट होते मग त्याची। इथे आपण हा तवा तापवत ठेवलाय, डोशाचा तवा असतो तो तापवत ठेवलाय। त्याच्यावरती आता थोडंसं तेल लावून घ्यायचंय सुरुवातीला। सगळीकडे व्यवस्थित तेल लावून झाल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि तवा पुसून घ्यायचा। आणि काय होतं, डोसा तव्याला चिटकत नाही। आणि आता हा तवा गरम झालेला असतानाच त्यावर बॅटर घालायचे 1 चमचाभर। असं आपण जसा पातळ डोसा करतो ना तसं हे असा डोसा पसरवून झाल्यानंतर त्यावर 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवायचे आणि गॅस जो आहे तो मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे। ह्याच्यावरून हे आता झाकण काढायचं आहे। बघू शकता हा डोसा एकदम अलगद असा उचलला जातो। ह्याला परतवायचं आपल्याला। हा आता डोसा आपला रेडी झालाय। त्याला सर्व करायच्या अगोदर जर आवडत असेल तर बटर लावून सर्व करायचा, नसेल तर असाच केला तरी छान लागतो। सॉस बरोबर, चटणी बरोबर, कशा बरोबरही छान लागतो। आता मी याच्यावर बटर लावून घेतले आणि ह्याला असं रोल करायचं। बघू शकता किती मस्त डोसा रेडी झालाय।